रामनवमीच्या दिवशी काही राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि नशिबाची जोरदार साथ मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी एका दुर्मिळ योगामुळे घडत आहेत, जो अनेक वर्षांनी एकदाच येतो, ज्यामुळे हा काळ काही राशींसाठी सोन्यासारखा ठरणार आहे. या योगाचा थेट परिणाम काही खास राशींवर होणार आहे. यात तुमच्या राशीचा समावेश आहे का? चला जाणून घेऊया. 26 मार्च रोजी आहे रामनवमी. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग यांचा दुर्मिळ संगम या दिवशी होत आहे. सूर्य आणि गुरुचा शुभ प्रभाव असल्यामुळे अनेक राशींसाठी हा काळ सुवर्ण काळच ठरणार आहे. आता या माहितीच्या आधारे या खास योगांचा प्रत्येक राशीवर कसा परिणाम होईल, चला सविस्तर जाणून घेऊया. पहिली मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास देणारा आहे. सूर्याचा प्रभाव मेष राशीच्या व्यक्तींच्या नेतृत्वावर जास्त प्रभाव टाकेल आणि त्यांच्या प्रकल्पांना गती देईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय किंवा नोकरी सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा दिवस अत्यंत शुभ आहे. मेष राशीच्या व्यक्तींना या काळात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर वृषभ रास, तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्य हा या काळाचा मुख्य विषय असेल. रवी योगामुळे गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः रिअल इस्टेट किंवा सोन्यामधील जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कौटुंबिक गरजांवर खर्च होईल, पण तो आनंददायी असेल. त्यानंतर मिथुन रास, तुमची संवाद कौशल्य शिखरावर असतील. रखडलेली कामं केवळ चर्चेतून सुटू शकतात. नेटवर्किंगमुळे नवीन संधी चालून येतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात एकाग्रता वाढवणारा ठरणार आहे. त्यानंतर कर्क राशीच्या व्यक्तींना भावनिक दृष्टिकोनातून हा काळ खूप महत्त्वाचा असणार आहे. तुमचे अंतर्ज्ञान तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. चंद्राच्या स्थितीमुळे मानसिक शांती लाभेल. फक्त अतिविचार टाळावा. त्यानंतर सिंह राशीसाठी हा काळ राजयोग सदृश्य आहे. तुमच्या राशीचा स्वामी सूर्य प्रबळ असल्याने कार्यक्षेत्रात तुमची दखल घेतली जाईल. मोठ्या जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीचे योग आहेत. वरिष्ठांकडून कौतुक होईल. त्यानंतर कन्या रास, तुमच्या कामातील अचूकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे. जे प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून सुटत नव्हते ते आता मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल आणि शत्रूंवर विजय मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. त्यानंतर तुळ रास, भागीदारीच्या कामात तुळ राशीच्या लोकांना मोठं यश मिळणार आहे. पती पत्नींमधील संबंध अधिक दृढ होतील. जर काही कायदेशीर वाद असतील तर त्यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे. व्यापारात नवीन करार या काळात होऊ शकतात. त्यानंतर वृश्चिक राशीसाठी हा काळ आत्मविश्वासाचा नक्कीच आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही या काळात प्रयत्नशील असाल. जुन्या चुकांमधून शिकून नवीन सुरुवात या काळात करायची गरज आहे. अचानक धनलाभाचे योग नाकारता येत नाही. त्यानंतर धनुराशीच्या लोकांची गुरुच्या प्रभावामुळे अध्यात्म आणि ज्ञानाची ओढ वाढेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. धार्मिक प्रवासाचे योग आहेत. हा काळ तुमच्या भाग्योदयाचा नक्कीच ठरू शकतो. त्यानंतर मकर राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप जास्त असेल. सुरुवातीला हे दडपण वाटू शकेल, पण भविष्यात हेच काम तुमच्या करिअरचा पाया मजबूत करणारं ठरेल. कष्टाचे फळ नक्कीच मिळेल. फक्त संयम ठेवावा. त्यानंतर कुंभ राशीच्या लोकांच्या डोक्यात नाविन्यपूर्ण कल्पनांची रेलचेल असेल. जी लोक तंत्रज्ञान, संशोधन किंवा कलेच्या क्षेत्रात आहेत त्यांना विशेष लाभ होईल. समाजात तुमची एक वेगळीच ओळख या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मीन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि कौटुंबिक सुख याचा सुंदर मिलाप पाहायला मिळेल. घरात आनंदाचं कार्य ठरेल. गुरु सूर्याच्या शुभ योगामुळे तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि प्रलंबित येणी परत मिळतील. तर 26 मार्च रोजी साजरी होणारी रामनवमी खरोखरच विशेष ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग यांचा दुर्मिळ संयोग आहे. सूर्य आणि गुरुचा शुभ प्रभाव असल्यामुळे अनेक राशींसाठी हा काळ सुवर्ण काळच ठरणार आहे. आता या दिवशी ग्रहांची स्थिती अत्यंत सकारात्मक असल्याने काही गोष्टी करणं तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरू शकतं. म्हणून रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्र याचं पठण केल्यानं घरातील नकारात्मकता दूर होईल आणि संरक्षण कवच तुम्हाला लाभेल. त्याचसोबत रामनवमीच्या दिवशी पिवळ्या वस्तू, अन्न किंवा वस्त्राचे दान आवर्जून करावे. यामुळे गुरुग्रहाचं पाठबळ मिळेल. त्याचबरोबर या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यावं. यामुळे आत्मविश्वास आणि आरोग्य सुधारेल. एकंदरीतच रामरक्षा स्तोत्र, दानधर्म आणि सूर्य उपासना
या दिवशी केल्याने रामनवमीच्या नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अनेक अर्थानं भाग्याचा ठरू शकतो. मात्र हे भाकीत ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. वैयक्तिक कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार परिणामात बदल होऊ शकतात. त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्लाही नक्कीच घ्यावा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.